नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश कदम पाटील सर, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील तमाम माझ्या सर्व भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, काही तांत्रिक कारणामुळे आज मला लाईव्ह लेक्चर झालं नाही, घेता आलं नाही. मित्रांनो, मला बऱ्याच कमेंट सुद्धा आल्या, ते वाचून खरंच मला मनापासून खूप वाईट वाटलं. पण मित्रांनो, मी पहिल्यांदाच लाईव्ह लेक्चर घेत आहे आणि ते पण मोबाईलवरून लेक्चर लाईव्ह घेत आहो. मित्रांनो, 7:30 पासून 8:30 पावणे 9 वाजेपर्यंत खूप प्रयत्न केला, परंतु ते आपला प्रयत्न अयशस्वीच गेला शेवटी. मी त्या ठिकाणी इमेज जे आहे ते डाउनलोड करत होतो. इमेज डाउनलोड केल्याच्या नंतर गो लाईव्हला टच केल्याच्या नंतर थोडा वेळ ते सिग्नल गोल फिरत होता आणि डायरेक्ट बाहेर फेकत होतं, डायरेक्ट बाहेर पडत होतो. खूप प्रयत्न केला, पण शेवटी काय लाईव्ह येता आलं नाही. मित्रांनो, लगेच आमचे जे काही मित्रमंडळी आहे जे लाईव्ह क्लासेस घेतात त्यांना फोन लावला. स्पेशली आमचे वसमतचे पांडेजीला पण विचारलं. पांडेजींनी सांगितलं की सर, त्यांनी काही स्टेप सांगितल्या, मी ते स्टेप सुद्धा फॉलो केल्या, परंतु त्यांच्या स्टेपवरून सुद्धा काय होऊ लागलं, डायरेक्ट बाहेर फेकू लागलं. गो लाईव्ह केल्याच्या नंतर डायरेक्ट थेट बाहेर फेकू लागले. मित्रांनो, मग परत काही जणांनी सांगितलं की सर, मोबाईलवरून लाईव्ह घेता येत नाही, लॅपटॉपवर घ्यायला लागेल. काही जण म्हणे सर 1K सबस्क्रायबर झाले पाहिजे, पण आपण ते सर्व अटी यूट्यूबच्या पूर्ण केलेल्या आहेत, तरी पण लाईव्ह येता आलं नाही. ही खंत, हे दुःख आहे मित्रांनो मला. आणि आज आपल्याला फळ्यावर लेक्चर घ्यायचं होतं, ते आज बसून या ठिकाणी घ्यावं लागत आहे. म्हणून मी नंतर मग शेवटी एक पोस्ट टाकली की मी या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला अपलोड करेल. तरी काही विद्यार्थी जे होते आमचे बिचारे, ते खूप आतुरतेनं वाट पाहू लागले की सर आता लाईव्ह येणार आणि आता काहीतरी माहिती सांगणार, परंतु लाईव्ह येता आलं नाही. या सर्व घडामोडीबद्दल मी आपली मनापासून या ठिकाणी हात जोडून या ठिकाणी आपल्या सर्व भावी अधिकाऱ्याला मित्रांनो माफी मागतो. तर मित्रांनो, या सर्व तांत्रिक कारणामुळे मला लाईव्ह येता आलं नाही आणि मीही पहिल्यांदाच हा प्रयोग करत होतो लाईव्ह. मलाही काही गोष्टी जमल्या नसतील. मी या सर्व गोष्टीवर उद्या आणखीन अभ्यास करेल आणि उद्या लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, तर असो, हे जे खरं आहे, प्रामाणिक आहे, इमान इतबारीनं, ते मी तुम्हाला सांगितलं. मित्रांनो, मी दुपारपासून एक्साइटेड होतो लाईव्ह येण्यासाठी, पण शेवटी लाईव्ह काय येता आलं नाही. असू द्या, अपयश आपल्याला सुरुवातीपासूनच आलेलं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक परीक्षेमध्ये, आणि या अपयशापासूनच आपण यशापर्यंत पोहोचलेला आहोत. मित्रांनो, निश्चितरित्या उद्या या सगळ्या गोष्टीवर अभ्यास करेल, आणखीन तज्ज्ञांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन घेईल आणि उद्या लाईव्ह येण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. मित्रांनो, तर मित्रांनो, आज 1 जानेवारी 2022 आणि आज नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. आणि या नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्व भावी अधिकाऱ्यांना एक सांगावंसं वाटते की लाख लाख दिव्यांनी उजळल्या दाही दिशा, लाख लाख दिव्यांनी उजळल्या दाही दिशा, घेऊन नवी उमेद, नवी इच्छा आकांक्षा, होतील मनातील तुमच्या संपूर्ण इच्छा. नवीन वर्षाच्या प्राध्यापक दिनेश कदम पाटील सरांकडून सर्व भावी अधिकाऱ्यांना लाख लाख शुभेच्छा. मित्रांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये सर्व जे की माझे विद्यार्थी आहेत ते अधिकारी व्हावे, मंत्रालयामध्ये जास्तीत जास्त स्टेनोग्राफर विद्यार्थी आमचे या ठिकाणी लागावेत आणि 2022 हे वर्ष तुमचं या ठिकाणी आरोग्य संपन्न जावं. विशेष करून भारतावर आणि जगावर जे करोनाचं संकट आलेलं आहे, हे संकट सुद्धा या वर्षामध्ये येऊ नये अशी आई तुळजाभवानीला या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपल्या लेक्चरला मित्रांनो सुरुवात करतो. मित्रांनो, आजचं लेक्चर आपण फळ्यावर लाईव्ह स्ट्रीममध्ये आपल्याला घ्यायचं होतं, परंतु ते होऊ शकलं नाही. आता असो त्या सगळ्या गोष्टीबद्दल, तर आपण डायरेक्ट लेक्चरला आपल्या सुरुवात करूया. पुनश्च एकदा सर्व भावी अधिकाऱ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपण काय घेणार होतो, तर आपण नेमकं मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाचं MPSC आणि जिल्हा निवड समितीमध्ये काय वेटेज आहे मराठीला. आपल्या मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. मराठीला आपल्या राजभाषेचा दर्जा 1965ला मिळाला. ज्यावेळी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री वसंतरावजी नाईक साहेब होते. मित्रांनो, आणि वसंतरावजी नाईक यांचा जो काही जन्मदिन आहे तो म्हणजे 1 जुलै, आणि 1 जुलै हा दिन महाराष्ट्रामध्ये आपण कृषी दिन म्हणून मित्रांनो साजरा करतो. मराठी सोबतच मला ज्या ज्या ठिकाणी GSच्या गोष्टी आल्या मी त्या सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, तर तेच आपल्या मराठीला MPSC आणि जिल्हा निवड समितीमध्ये नेमकं किती गुणांचं वेटेज आहे,
कोणत्या परीक्षेला किती मार्काचं मराठी आहे यांचा आढावा आणि अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम आपण आज पूर्णतः पाहणार होतो. तो बी फळ्यावर डिस्क्रिप्शन करून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर करून सांगणार होतो, वर्णन करून सांगणार होतो. पण असो, आता तोंडीच या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. आणि टेलिग्रामला याचे जे काही फोटो असतील आणि व्हॉट्सअप ग्रुपला आमच्या राजमुद्रा अकॅडमीच्या त्यावर मी टाकेल पूर्ण अभ्यासक्रम मित्रांनो, वेटेज स्पेशली. तर बघा, एमपीएससी जी काही आहे आपली, ती एमपीएससी प्रामुख्याने राजपत्रित आणि अराजपत्रित पदांच्या जे काय आहे त्या परीक्षा घेते मित्रांनो. तर राजपत्रित मध्ये स्पेशली जी आहे ती राज्यसेवा, आणि राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला मराठी हा विषय नाही. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला 2 पेपर आहेत, जनरल स्टडीज सामान्य ज्ञान, आणि दुसरा पेपर जो आहे तो सीसॅट सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट सीसॅटचा, असे 2 पेपर आहेत. तुम्ही राज्यसेवेची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा द्यावी लागते, आणि मुख्य परीक्षेला जो काही पहिला पेपर आहे तो आपल्या भाषा विषयाचा आहे, आणि तो म्हणजे मराठीचा पेपर आहे. तर मराठीला 100 गुणांचा राज्यसेवेला पेपर आहे. आता हे 100 गुणांमध्ये सध्याचा पॅटर्न आणि पूर्वीच्या पॅटर्नमध्ये बदल झालेला आहे. पूर्वी राज्यसेवेला 100 गुण जे होते त्या 100 गुणांमध्ये वर्णनात्मक पेपर होता. 80 गुणांचं त्या ठिकाणी वर्णनात्मक आणि 20 गुणांचं काय विचारलं जायचं, व्याकरण विचारलं जायचं. आता 80 गुणामध्ये पूर्वी काय होतं तर निबंध लेखन, वृत्तांत लेखन, अहवाल लेखन, पत्र लेखन, सारांश लेखन, असे सर्व काय होते त्या ठिकाणी. त्यानंतर बातम्या सुद्धा त्याच्यामध्ये विचारल्या जायच्या, बातमी तयार करावी लागायची. तर अशा रीतीने 80 गुणाचं असायचं वर्णनात्मक, आणि 20 गुण जे आहे ते व्याकरणावर आधारित असायचे. आपल्या जे आपण आता सध्या व्याकरण शिकतो तेच व्याकरण असायचं. परंतु नंतर पॅटर्न जो आहे तो राज्यसेवेचा बदलला, आणि आज घडीला राज्यसेवेला 100 मार्काचं मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह आहे, मराठीचा पेपर आहे. तर त्यामध्ये 50 गुण जे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह आहे, वर्णनात्मक आहे. या 50 गुणांमध्ये 40 गुणांचा आपल्याला एक निबंधच काय करावा लागतो, लिहावा लागतो, आणि 40 गुणाचा आणि 10 गुणाचं ट्रान्सलेशन येते. एक इंग्रजीचा उतारा तो मराठीमध्ये कन्व्हर्ट करायचा असतो, तर तो आहे. आणि 50 गुण जे आहेत ते 50 गुण मात्र टोटली ऑब्जेक्टिव्ह मध्ये, आणि त्यामध्ये संपूर्ण काय असेल आपलं व्याकरण असेल. हा होता राज्यसेवेचा पॅटर्न, जो की 100 गुणाचा आहे, 50 डिस्क्रिप्टिव्ह आणि 50 ऑब्जेक्टिव्ह मित्रांनो. त्यानंतर आपण आता हे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा पेपर 1 भाषा विषयाचा झाला, जो अनिवार्य आहे आणि तो क्वालिफाईंग करावा लागत असतो. ओके, क्वालिफाईंग पेपर आहे फक्त तो. त्यानंतर आता अराजपत्रितकडे वळूया. अराजपत्रित मध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विद्यार्थी तयारी करणारे संयुक्त गट ब परीक्षा PSI, STI, ASO यांच्या देखील पूर्व परीक्षेला जो आहे, संयुक्त पूर्व परीक्षेला मराठी विषय नाही. संयुक्त परीक्षेचा तुम्ही त्या ठिकाणी मुख्य परीक्षेला मराठी व्याकरण हा विषय आहे. मग संयुक्त पेपर जो आहे PSI, STI, ASO या तिन्ही पदांच्या मुख्य परीक्षेला पहिला पेपर हा भाषा विषयाचा आहे, पहिला पेपर. आणि पूर्वी कसं व्हायचं मित्रांनो, PSI ची वेगळी मुख्य परीक्षा, STI ची वेगळी, ASO ची वेगळी. परंतु 2016-17 पासून पॅटर्न बदलला, आणि तिन्ही पदाची एकत्रित संयुक्त मुख्य परीक्षा व्हायलेली आहे पहिल्या पेपरची. आणि दुसरा पेपर जो असेल तो प्रत्येकाचा काय असेल, वेगवेगळा असेल. PSI चा दुसरा पेपर वेगळा, STI चा वेगळा, आणि ASO चा सुद्धा वेगळा पेपर असतो. तर मग आता पूर्वी ज्या काही हे PSI, STI, ASO आहे यांना 200 गुणाचा पेपर होता भाषा विषयाचा. त्याच्यामध्ये 130 गुणाचं मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह, आणि 70 गुण जे आहे ते इंग्रजी व्याकरणाला होते. मधल्या टप्प्यामध्ये आणखीन पॅटर्न बदलला. त्यामध्ये 60 गुण जे आहे ते मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहाला झाले, आणि 40 गुण इंग्रजीला झाले. परत आज घडीला आणखीन सिलेबस बदलला. आजचा सिलेबस काय आहे, नाव दिस टाइम, आज घडीला काय आहे, PSI, STI, ASO बद्दल बोलतोय मी, त्याचा काय आहे सिलेबस. तर त्याच्यामध्ये भाषा विषय जो आहे तो त्या ठिकाणी पहिला पेपर 100 गुणाचा, 100 गुणामध्ये 50 गुण जे आहे ते मराठी व्याकरणाचे आहेत, 50 गुण, आणि 30 गुण इंग्रजी व्याकरणाचे, आणि 20 गुण GSचे. त्या GS मध्ये 10 गुण चालू घडामोडी, 5 गुण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, आणि 5 गुण जे आहे तो आपला माहितीचा अधिकार अधिनियम यांचा आहे. तर म्हणजे थोडक्यामध्ये PSI, STI, ASO ला मराठीचा आपल्या वेटेज किती आहे तर 50 गुण जे आहेत ते मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहाला आहे, आणि पहिला पेपरच त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट काढून देतो मित्रांनो. ओके, हे झालं PSI, STI, ASO संदर्भात. त्यानंतर ग्रुप C कंबाईन मुख्य परीक्षा जी आहे, पहिले ग्रुप C मध्ये टॅक्स असिस्टंट, MPSC क्लर्क आणि एक्साइज PSI यांच्या स्वतंत्र परीक्षा व्हायच्या, आणि पूर्व परीक्षेला मराठी विषय असायचा. परंतु काळाच्या ओघामध्ये परीक्षेचा पॅटर्न बदलला,
आज घडीला काय पॅटर्न आहे, तर ग्रुप सी कंबाईन जे आहे, संयुक्त गट क परीक्षा यांच्या मुख्य परीक्षेचा पहिला पेपर हा मराठी व्याकरण म्हणजेच भाषा विषयाचा मराठी व्याकरण शब्दसंग्रह व इंग्रजी व्याकरण शब्दसंग्रह याचा आहे. आणि त्यामध्ये 60 गुणांचं मराठी व्याकरण आणि 40 गुणाचं जे आहे ते इंग्रजी व्याकरण विचारल्या जाते मित्रांनो. एमपीएससी क्लर्क, टॅक्स असिस्टंट आणि एक्साइज PSI ला. त्यानंतर ज्या काही परीक्षा आहेत एमपीएससी घेते त्यामध्ये प्रामुख्याने डिपार्टमेंटल PSI आहे. डिपार्टमेंटल PSI ला पूर्व परीक्षेलाच 25 गुणांचं काय आहे मराठी व्याकरण आहे. त्यानंतर फॉरेस्टची एक्झाम असेल, वनसेवेची पूर्व परीक्षा, वनसेवेच्या पूर्व परीक्षेला सुद्धा 25 गुणांचं मराठी व्याकरण आहे. त्यानंतर कृषी अधिकाऱ्याची परीक्षा असेल, कृषीच्या परीक्षेला सुद्धा 25 गुणांचं मराठी व्याकरण आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्वाची जी आपली स्टेनोग्राफर परीक्षा आहे, स्टेनो पद आहे, लघुटंकलेखन मंत्रालय लघुटंकलेखक जो काही पेपर आहे, या पेपरला पूर्वी 150 गुणांचं मराठी व्याकरण होतं. मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो, ते तुम्ही व्हिडिओ बघून घ्या एकदा. त्यामध्ये तुम्हाला सविस्तर आढावा स्टेनोग्राफरचा पाहायला मिळेल. आणि लवकरच आपण स्टेनोग्राफर इंग्रजीचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. तर स्टेनोग्राफरच्या परीक्षेला आज घडीला 50 गुणांचं मराठी व्याकरण व शब्दसंग्रह आणि 50 गुणांचं बुद्धिमत्ता अशा रीतीचं आहे. आणि एकाच 4 निगेटिव्ह सिस्टम सर्व परीक्षेला आहे मित्रांनो, मी सांगितलेले आत्ताच्या. तर हे झालं एमपीएससीच्या पॅटर्न संदर्भात. एमपीएससी मध्ये मराठीचं आपल्या काय वेटेज आहे ते आपण या ठिकाणी पाहिलं. या व्यतिरिक्त आता काही सरळ सेवा भरती आहेत आपल्या, जसे की पोलीस भरती असेल, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, लिपिक आहे, म्हणजे कुठलीही आपली थोडक्यामध्ये जिल्हा निवड समिती आहे. त्या जिल्हा निवड समितीला मराठीचं वेटेज आपल्या 25 गुणांचं मराठी आहे. काही ठिकाणी 25 प्रश्न 50 गुण आणि काही ठिकाणी 50 प्रश्न 50 गुण आणि काही ठिकाणी 25 प्रश्न 50 गुण अशा प्रकारे विचारले जाते. साधारणतः 25 प्रश्न जर असतील सरळ सेवेमध्ये, तर त्या सरळ सेवेमध्ये 25 प्रश्नांमध्ये 15 ते 18 गुणांचं व्याकरण विचारले जाते सरासरी, आणि बाकी 7 ते 8 गुणांचा शब्दसंग्रह जो आहे तो विचारला जातो. जर एमपीएससीचा विचार केला तर एमपीएससी मध्ये सगळीकडेच 50-50 गुणांचं मराठी व्याकरण आहे. जर टॅक्स असिस्टंट सोडली तर, म्हणजे ग्रुप सी सोडली तर, आणि काही 25-25 गुणाच्या देते. ज्या ठिकाणी एमपीएससीला 50 गुणांचं मराठी व्याकरण आहे त्या ठिकाणी 30 गुणांचं मराठी व्याकरण विचारलं जाईल आणि 14 ते 16 गुणांचा शब्दसंग्रह आणि 4 गुणाचा जो असेल तो उतारा विचारला जाईल. आणि डिपार्टमेंटल PSI असेल, वनसेवा असेल आणि कृषी सेवा असेल, यांच्या परीक्षेला 25 गुणांपैकी एक 15 ते 17 गुणाचं जे आहे ते व्याकरण, साधारणतः 14 ते 17 मध्ये व्याकरण, त्याच्यामध्ये सुद्धा एक उतारा येतो, आणि 5 ते 6 गुणांचं जे आहे तो शब्दसंग्रह जे आहे ते विचारले जातो मित्रांनो. हे एमपीएससीच्या संदर्भातलं आणि जिल्हा निवड समितीच्या संदर्भातलं मराठी व्याकरणाचं वेटेज काय आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण आता मीही त्याचा क्लास घेतोय किंवा शिकवतोय, परंतु मराठीला कोणत्या परीक्षेला काय गुण दिले जातात हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे पहिले, आणि त्यानंतर मग तयारी करता येईल. म्हणून हा आपला पहिला व्हिडिओ आहे. म्हणून एमपीएससीला आणि जिल्हा निवड समितीला मराठीचं काय वेटेज आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते मित्रांनो या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर आता मग अभ्यासक्रम काय असेल, मी सर्व अभ्यासक्रमावर चर्चा करून तुम्हाला सांगणार होतो, परंतु काही कारणास्तव आता ते राहिलं आपलं. ओके, असं जाऊ दे. त्याची खंत मला फार होत आहे, दुःख वाटत आहे त्याचं, त्यामुळे मी वारंवार तुम्हाला सांगतोय. तर बघा आता अभ्यासक्रम, आता अभ्यासक्रमामध्ये घटक काय, कोणते घटक आहेत काय नाही, त्याच्यावर चर्चा एक आपण नजर टाकूया. तर बघा मित्रांनो, मराठीमध्ये मराठीचे जे काही सर्वसाधारणपणे विभाग पडतात, भाग पडतात, ते मराठीचे स्वाभाविकपणे 3 भाग पडतात मराठी व्याकरणाचे. प्रश्न जर आला मराठी व्याकरणाचे स्वाभाविकपणे किती भाग पडतात, तर मराठी व्याकरणाचे स्वाभाविकपणे 3 भाग पडतात. पहिला विभाग जो आहे तो म्हणजे वर्ण विभाग, दुसरा विभाग जो आहे शब्द विभाग, आणि तिसरा विभाग जो आहे तो म्हणजे वाक्य विभाग हा आहे मित्रांनो. असे प्रामुख्याने 3 विभाग जे आहे ते मराठी व्याकरणाचे या ठिकाणी पडतात मित्रांनो. तर मग आता मी काय केलेलं आहे, हे जे मराठी व्याकरण आहे संपूर्ण आणि शब्दसंग्रह हे 7 भागामध्ये 7 खंडामध्ये काय केलेलं आहे, विभागलेलं आहे. तसं नियमानं 3च विभागामध्ये विभागायला पाहिजे, परंतु अभ्यासाच्या दृष्टीने सोयीचं जावं म्हणून मी त्याचे 7 भाग या ठिकाणी बनवतो मित्रांनो. त्यामधला भाग 1 जो आहे, भाग 1 मध्ये भाषा, दुसरा धडा लिपी आणि तिसरा धडा जो आहे तो म्हणजे व्याकरण हा आहे.
आता भाग 1 मध्ये भाषा, लिपी, व्याकरण हे 3 धडे आपण या ठिकाणी अभ्यासणार. परंतु या अगोदर मी काय करत असतो, मराठीच्या संरचनेची एक डायग्राम घेत असतो, जे मी तुम्हाला टेलिग्राम आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकेल मित्रांनो. सिलेबस स्टार्ट करण्या अगोदर, व्याकरण स्टार्ट करण्या अगोदर आपल्याला ह्या गोष्टी माहीत असल्या म्हणजे मराठीची संरचना काय आहे. मग मराठीमध्ये काय काय येते, गद्य, पद्य, त्यानंतर व्याकरण आणि त्यानंतर काय येतो ते म्हणजे आपला लेखन विभाग, अशा प्रकारचं. त्यानंतर पुढे आपण त्याच्यामध्ये मराठी व्याकरणाच्या पुस्तकांचा इतिहास काय होता तो आपण सगळं पाहणार, की नेमकं मराठी व्याकरण तुमच्यापर्यंत, माझ्यापर्यंत, पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं, ते कसं पोहोचलं, त्या सर्व गोष्टीचा या ठिकाणी अभ्यास पाहणार. आणि त्यानंतर आपला भाग 1 भाषा, लिपी, व्याकरण हे धडे मित्रांनो सुरू होतील. आता बघा, मराठीच्या संरचनेमध्ये गद्य आहे पहिला घटक, पद्य आहे, व्याकरण, लेखन. आता बऱ्याच जणाला गद्य कशाला म्हणायचं, बरेच जण गद्य म्हणजे काय, तर गद्य म्हणजे पाठ. आता पाठ म्हणजे काय, हे पाठ का, पाठ म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला. गद्य म्हणजे की बाबा मानवी मनातील विचार, भावना, कल्पना ज्या काही गोष्टी आहेत त्या सरळ सरळ बोलून दाखवणे किंवा लिहून दाखवणे म्हणजे काय होय, गद्य होय. सरळ बोलून दाखवणे, लिहून दाखवणे. मग गद्याचे परत 2 भाग पडतात, प्राचीन गद्य आणि अर्वाचीन गद्य. मग प्राचीन गद्यामध्ये वेद, पुराणे, उपनिषद आणि ऋचा हे 4 घटक येतात मित्रांनो. अर्वाचीन गद्य, आता अर्वाचीन म्हणजेच काय, तर आधुनिक. मग आधुनिक गद्य जे आहे ते कशाला म्हणायचं, आधुनिक गद्याचे जनक कोणाला म्हणायचं, पहिले अर्वाचीन कवी कोण आहेत, अर्वाचीन गद्याचे जनक कोण आहेत, असे बरेच प्रश्न त्या ठिकाणी येतात, परीक्षेला विचारलेले आहेत. जसे की मराठीतील पहिले अर्वाचीन कवी कोण आहेत, तर मराठीतील पहिले अर्वाचीन कवी आहेत कवी केशवसूत. तर यामध्ये लिहिताना सूत जे आहे ते रस्व पाहिजे, कारण रस्व सूत म्हणजे काय होय, तर रस्व सूत म्हणजे या ठिकाणी काय होते, मुलगा, आणि दीर्घ सूत म्हणजे काय होते, धागा. केशवसूत, सूत सूत म्हणजे मुलगा, मुलगा हाय, हे मुलगा हाय, पण कोणाचा हाय, केशवचा आहे. म्हणून त्यांचं पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले. यांना आपण मराठीतील पहिले अर्वाचीन, मराठीतील पहिले आधुनिक कवी काय असे म्हणतो मित्रांनो. मग मराठीतील अर्वाचीन गद्याचे जनक कोणाला म्हणायचं, मराठीतील अर्वाचीन गद्याचे जनक कोणास म्हणतात, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना आपण काय म्हणतो, मराठीतील आधुनिक अर्वाचीन गद्याचे जनक असे म्हणतो. आणि बऱ्याच वेळेस जिल्हा निवड समितीला मित्रांनो हा प्रश्न विचारलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, आधुनिक अर्वाचीन गद्याचे जनक कोण आहेत, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर, ज्यांनी निबंधमाला हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यांना निबंधमालाकार सुद्धा असे म्हणतात. या व्यतिरिक्त पुन्हा आणखीन विष्णू शास्त्री चिपळूणकरांना आपण एका नावाने ओळखतो, ते म्हणजे मराठी भाषेचे शिवाजी त्यांना म्हटलं जाते. आता मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकरांनाच का म्हटलं जाते, कदम सरांना का म्हटलं नाही जात, तुम्हाला का म्हटलं जात नाही, त्यांनाच का म्हटलं जाते, त्याचंही कारण आहे. हेही कारण आपल्याला माहित असलं पाहिजे. तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात मित्रांनो. कारण का, कारण शिवाजी हे जर नाव कधी आम्ही उलट वाचलं तर त्याचं होतं जीवाशी. जो माणूस आपल्या हयातीमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये सतत आपल्या जीवाशी खेळत राहिला, त्या माणसाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. तर मग त्यांना म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. का म्हणतात, कारण विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी मराठी भाषा जी आहे ती संस्कृतच्या साह्याने काय केलेली आहे, पुनर्संस्कारित केलेली आहे. म्हणून त्यांना मराठी भाषेचे काय म्हणतात, शिवाजी असे म्हणतात. आणि त्यांना शिवाजी कोण म्हटलेलं आहे, त्यांनी स्वतःला मराठी भाषेचा शिवाजी असं म्हणून घेतलेलं आहे मित्रांनो. आणि कृष्ण शास्त्री चिपळूणकर जे आहेत त्यांचे सुपुत्र विष्णू शास्त्री चिपळूणकरांचे सुपुत्र कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना आपण मराठी भाषेचे जॉन्सन असं म्हणतो. आता जॉन्सन काय आहे, तर जॉन्सन हे लिटरेचरमध्ये आहेत, इंग्लिश लिटरेचरमध्ये आहेत. आणि मिस्टर ओक यांनी काय केलेलं आहे, कृष्ण शास्त्री चिपळूणकरांना जॉन्सन असं म्हटलेलं आहे. तर ओके, असू द्या मित्रांनो. आता हे जर सांगत बसलो तर आणखीन आपल्याला वेळ होईल, व्हिडिओ फार लांबेल. तर ओके, अर्वाचीन गद्यामध्ये परत पॉईंट आहेत, निबंध, लघुनिबंध, कादंबरी, कथा, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, बखर, आत्मवृत्त, हे झालं गद्याचं. आता पद्य म्हणजे काय, तर परवृत्तीय पद्य आणि आत्मवृत्तीय पद्य. परत याच्यामध्ये 2 भाग पडतात. परवृत्तीय पद्यामध्ये अभंग, गवळण, विरहिणी, श्लोक, उक्ती आणि ओवी. आता त्याच्या अगोदर पद्य म्हणजे कशाला म्हणायचं, पद्य काय आहे, तर मानवी मनातील ज्या काही विचार आहेत, भावना आहेत, कल्पना आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण विशिष्ट लयबद्ध तालासुरावर ज्या मांडल्या त्याला काय म्हणतात, त्याला पद्य
असं म्हणतात मित्रांनो. आता पद्य म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, कोणतंही त्या ठिकाणी त्याला ताल लय सूर असा लावता आला पाहिजे आपल्याला. जसं की बघा, आता उदाहरणार्थ ताल लय सूर लावून सांगतो तुम्हाला एक. सखे तू लई ग हुशार, सखे तू लई ग हुशार, मला काहीच येईना, तुझं रूप बघायला मला आईना गवना, मन मोर नाचतो यवनाच्या रानात, सखे तुझा चेहरा दिसतो वहीच्या पानात, पाना पानात. हे काय असेल या ठिकाणी मित्रांनो? आपलं पद्य झालं. आणि पद्याचे परत दोन भाग, प्रवृत्तीय पद्य आणि आत्मवृत्तीय पद्य. बऱ्याच जणाला पद्य म्हणजे काय माहित नाही. आता काही जण काय पद्य, पद्य म्हणजे कविता. कोणती? शेजारची तुझी कविता आणि तुझा जांगडगुत्ता सुरू आहे तिच्या संग, ते कविता नाही. पद्य म्हणजे काय? कविता, जी मी आता व्याख्या सांगितली. आणि बऱ्याच वेळेस पद्याची सुद्धा व्याख्या विचारलेली आहे. ज्याला विशिष्ट ताल लय सूर लावला जातो आणि जे गायलं जाते त्याला म्हणायचं पद्य मित्रांनो. आणि तिसरा घटक जो आहे संरचनेमध्ये तो म्हणजे व्याकरण. आणि चौथा घटक जो येतो तो मित्रांनो आपला लेखन हा घटक होय. आणि मग त्यानंतर आपल्याला जो आहे तो आपला भाग जो आहे तो सुरू होईल. त्याच्या अगोदर मी हे जे मराठीची संरचना आहे, गद्य पद्य व्याकरण लेखन, हे 4 घटक घेतल्याच्या नंतर मग मराठी व्याकरणाच्या अभ्यासाकडे बोलतो. मराठी व्याकरणाच्या पुस्तकं जी आहेत ती कोणी रचली याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पहिले बनवलेला आहे, तुम्ही ते बघून घेऊ शकता. मराठी व्याकरणाच्या पुस्तकांचा इतिहास. मराठी व्याकरणाच्या पुस्तकाच्या अभ्यासाची सुरुवात मित्रांनो इसवी सन 1805 पासून झाली. इसवी सन 1805 ते 1965 पर्यंत हा मराठी व्याकरणाच्या पुस्तकाचा कालखंड म्हणून काय केला जातो, ओळखला जातो. मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक जे आहे ते मराठी माणूस काढू शकला नाही. हे तुमचं माझं आपल्या सर्वांचं दुर्भाग्य आहे मित्रांनो. मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक एका पाश्चात्य व्यक्तीने काढलं. त्या व्यक्तीचं नाव होतं डॉक्टर विल्यम कॅरे. आता हे विल्यम कॅरे काय तिकडून इंग्लंडवरून काय आपलं मराठी व्याकरणाचं पुस्तक काढायला तर काय? अजिबात नाही. विल्यम कॅरे हा भारतामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करायचा होता त्याला. तो ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भारतामध्ये आला. भारताच्या काही प्रांतामध्ये फिरला, मुंबईमध्ये आला आणि मुंबईमध्ये आपल्या मराठी भाषा बोलली जाते. आणि तो लोकांना सांगू लागला, अरे लोकांनो, तुम्ही आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारा, हा धर्म लय भारी आहे, तुम्ही स्वीकारा. हे इंग्लिशमध्ये सांगू लागला. मी मराठीतून सांगितलं. आपले लोक त्याच्या तोंडाकडेच पाहू लागले. लोकायला काहीच कळना ना, कारण इंग्लिशमधून बोलायला ते. मग तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या लोकांना यांच्याच भाषेमधून सांगावं लागेल. आणि त्यानं त्याच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी मित्रांनो महाराष्ट्रातली आपल्या मराठी भाषा शिकली. त्यानं मराठीत नाही, त्यानं बेंगॉली शिकली, त्यानं तमिळ शिकली, त्यानं संस्कृत शिकली. आम्हाला आज किती भाषा येतात? आम्हाला मराठी कुठे? मी मराठी, एक भाषा. आपल्यालाही दुसऱ्या भाषा शिकता आल्या पाहिजे. मराठी भाषेचा 100% आपल्याला अभिमान राहिला पाहिजे मित्रांनो. तर मग त्यानं त्याच्या धर्माचा प्रचार प्रसार करता यावा म्हणून त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा शिकली. आणि मराठी भाषा शिकल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं अतिशय सुंदर, अतिशय गोंडस भाषा ही, अतिशय रसाळ गोमटी भाषा आहे ही. आणि परंतु या भाषेला व्याकरण नाही, म्हणून त्या माणसाने इंग्रजी व्याकरणाचा आदर्श समोर ठेवला आणि मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक इंग्रजी भाषेतून लिहिलं. मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक इंग्रजी भाषेतून त्या माणसाने लिहिलं. त्या माणसाचं नाव डॉक्टर विल्यम कॅरे आणि त्याने काढलेल्या त्याच्या पुस्तकाचं नाव द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे आहे मित्रांनो. त्याने हे पुस्तक कुठून प्रकाशित केलं? त्याने हे पुस्तक सेरामपूर, सध्याचं नाव श्रीरामपूर, इथून प्रकाशित केलं. सेरामपूरलाच काय ऐतिहासिक ठिकाण आहे सेरामपूर. सेरामपूरमध्ये पोर्तुगीजांनी काय केलं होतं, ख्रिश्चन धर्माच्याच प्रचारासाठी मास्ता बांगू या व्यक्तीनं त्या ठिकाणी काय केलं होतं, छापखाना आणला होता. छापखाना, पहिला छापखाना आपला कुठं होता तर त्या ठिकाणी होता, तो म्हणजे श्रीरामपूर या ठिकाणी होता. आणि मग या श्रीरामपूरवरून जे आहे यांनी काय केलं, पहिलं पुस्तक छापलं. याच श्रीरामपूरवरून पहिलं भारतातलं वृत्तपत्र छापलं गेलं, द बेंगॉल गॅझेट. हे भारतातलं पहिलं वृत्तपत्र होतं. जेम्स ऑगस्टस हिक्की नावाच्या व्यक्तीनं काढलं. त्याला काय हुक्की उठली होती की त्यानं भारतातलं पहिलं वृत्तपत्र काढलं मित्रांनो. मराठी भाषेतलं आपल्या पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे तर मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण आहे. आणि ते सुरू केलेलं आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर सरांनी. दर्पण हे वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारीला सुरू केलं. म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण 6 जानेवारी हा दिन मित्रांनो पत्रकार दिन म्हणून काय करतो, साजरा करतो. 1832ला त्यांनी हे वृत्तपत्र महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांसाठी सुरू केले. हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये साप्ताहिक होतं. ओके, आता त्या वृत्तपत्रांवर बोलत गेलं तर त्यांचा इतिहास आहे मित्रांनो, मराठीशी रिलेटेड आहे.
आणि मला काय वाटते की आपल्याजवळ जे आहे मग ते इतिहासाचा असेल, भूगोलाचा असेल, राज्यघटनेचा असेल. बरेच जण म्हणतात तुम्ही विषयांतर, अरे आमच्याकडे आहे तर आम्ही देतो ना. हे सांगता सांगता मला काय म्हणायचंय, मराठीवर प्रश्न नाही विचारला बाबा एखादा, इतिहासावर विचारला तो 1 मार्क मिळून जाईल ना. पाहिलेला व्हिडिओ काहीतरी कामाचा तर होईल आपला, 1 मार्क तर मिळेल. तर यासाठी मी सांगतोय हे. तर मग आपण मराठी व्याकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास या ठिकाणी पाहत असतो. मग दुसरं पुस्तक कोणी काढलं मराठी व्याकरणाचं, तर 1826 मध्ये मोहम्मद इब्राहिम मखबा या व्यक्तीनं काढलं. 1822 मध्ये औंध शाळा मंडळी ही क्रमिक पुस्तके तयार करण्यात यावी म्हणून पुस्तकासाठी कमिटी स्थापन केली होती जॉर्ज चर्विस या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली. आणि 1836 मध्ये मराठी व्याकरणाचं अगदी छोटेखनी पुस्तक एका माणसानं काढलं. त्या माणसाचं नाव म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. हेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 1836 मध्ये बाल व्याकरण नावाचं अगदी छोटेखनी पुस्तक काढलं होतं, पहिलं मराठी व्याकरणाचं. आणि त्यानंतर मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक जे आहे 1836 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्यांनी मराठी व्याकरणाचे आपण पाणिनी म्हणतो, त्यांना पाणिनी असं कोण म्हणालं तर त्यांना पाणिनी लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख हे म्हणाले. आता गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणतात का, कारण ते लोकांचं हित जोपासणारे आहेत म्हणून त्यांना लोकहितवादी. आणि कदम सर हे विद्यार्थी हितवादी आहेत, कारण ते विद्यार्थ्याचं हित पाहतात मित्रांनो. म्हणून मी विद्यार्थी हितवादी, आणि गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी होते, ते लोकांचं हित पाहत गेले. लोकहितवादी यांनी 108 शतपत्रे लिहिलेली होती. ओके, आता मी जास्त विषयांतर करत नाही. तर लोकहितवादी जे आहेत हे लोकहितवादी आपले मराठी भाषेचे जे काही पाणिनी आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ते काय म्हणाले, पाणिनी असं म्हणाले सुरुवातीला. त्यानंतर मराठी व्याकरणाचं संस्कृत भाषेतून एका माणसानं पुस्तक काढलं. त्या माणसाचं नाव होतं व्यंकट माधव. ते 1824 ला काढलं. कुठून? चेन्नई मद्रास येथून काढलं. त्याने काढलेल्या मराठी व्याकरणाच्या पुस्तकाचं नाव काय आहे तर महाराष्ट्र प्रयोग चंद्रिका हे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. त्यानंतर मग 1911चं पुस्तक, असे बरेचसे पुस्तक आहे. त्या पुस्तकांचा आपण आढावा थोडक्यामध्ये घेत असतो मित्रांनो, जो पहिल्या व्हिडिओमध्ये मी परत या ठिकाणी घेईल. आणि त्यानंतर मग आपला जो आहे तो अभ्यासक्रम काय होईल, स्टार्ट होईल. ते म्हणजे भाग 1. आणि भाग 1 मध्ये मग भाषा, लिपी, व्याकरण हे भाग 1 मध्ये असेल. भाग 2 मध्ये आपण वर्णमाला आणि संधी हे घटक पाहणार आहोत. त्यानंतर भाग 3 मध्ये शब्दांच्या जाती. ओके, ज्या प्रकारे वर्ण विभाग, त्यानंतर आता दुसरा विभाग जो आहे शब्द विभाग. शब्द विभागामध्ये आपण या ठिकाणी भाग 3 मध्ये शब्दांच्या जाती, पार्ट ऑफ स्पीच, जो की मी मानतो मराठी व्याकरणाचा तो आत्मा आहे. आत्मा शब्दांच्या जाती. प्रत्येक पोराला आमच्या शब्दाच्या जाती यायलाच पाहिजे. एक वाक्य लिहिलं की त्याच्यातले नाम कोणतं, सर्वनाम कोणते, विशेषण कोणतं, क्रियाविशेषण कोणतं, अव्यय कोणतं, ते विधानपूरक आहे, ते विधीपूरक आहे, काय करते, उद्देश विस्तार आहे, विधेय विस्तार आहे, कर्मपूरक आहे, सर्व त्याला जमायला पाहिजे. आणि हे कधी जमते आपल्याला, जर शब्दांच्या जाती व्यवस्थित आल्या तरच आपल्याला ह्या गोष्टी जमतात मित्रांनो. म्हणून भाग 3 जो की शब्दांच्या जाती, आणि शब्दाच्या जाती मग 2 गटामध्ये डिव्हाइड झालेल्या आहेत. पहिला गट जो आहे तो म्हणजे विकारी, सव्यय, सविभक्तिक. विकारी आणि अविकारी कोणी नावे दिली, सव्यय आणि अव्यय ही नावे कोणी दिली, सविभक्तिक अविभक्तिक ही नावे कोणी दिली, हे सर्व माहित पाहिजे मित्रांनो. आणि मग विकारी जाती कसं आहे तर मराठीमध्ये जो विकार आहे, विकार म्हणजे काय, विकार म्हणजे बदल. आणि मराठीमध्ये असा जो काही बदल आहे तो तब्बल किती प्रकारचा होतो, 6 प्रकारचा होतो. लिंग विकार, वचन विकार, विभक्ती विकार, काळ विकार, अर्थ विकार आणि पुरुष विकार. मग ज्या शब्दांच्या जाती लिंग, वचन, विभक्ती, काळ, अर्थ, पुरुष यानुसार बदलतात त्यांना म्हणायचं विकारी जाती मित्रांनो. आता मी ते सर्व शिकवत नाही, ते आपल्याला पाहायचंच आहे. आता कसं ते विषय आला की सांगल्याशिवाय राहूच वाटत नाही हो. तर मग आता विकारी जाती, मग विकारी जातीमध्ये पहिल्या 4 जाती ह्या आपल्या विकारी आहेत, सव्यय आहेत, सविभक्तिक आहेत. सविभक्तिक आणि अविभक्तिक ही नावे कोणी दिली तर ही नावे दादोबा पांडुरंग तरखडकर सरांनी दिलेली आहेत. ओके, मग पहिली विकारी जात आहे ती म्हणजे नाम. मग नामामध्ये डिटेल आपण शिकायला पाहिजे. नाम हा तत्सम शब्द आहे, तर नाव हा तद्भव शब्द आहे. नाम कशाला म्हणायचं, नामाची व्याख्या काय, कमीत कमी 5 ते 6 व्याख्या या ठिकाणी आपण नामाच्या देत असतो मित्रांनो. त्यानंतर मग नामाचं वर्गीकरण, सिद्ध नामे, साधित नामे, मग सिद्ध नामाचे प्रकार, साधित नामाचे प्रकार, त्यानंतर नामाचे उपयोग, त्यानंतर नामाचा वाक्यात वापर कसा करायचा त्याचं, हे सर्व घडामोडी त्या ठिकाणी नाम टॉपिक मध्ये आपल्याला या ठिकाणी होईल मित्रांनो. त्यानंतर नाम हे टॉपिक पाहिल्याच्या नंतर, विकारी जात पहिली पाहिल्याच्या नंतर आपण पाहणार ते म्हणजे नामाचं विकरण. आणि शब्दाच्या विकारी जाती 6 प्रकारे बदलतात, लिंग विकार, वचन विकार, विभक्ती, काळ, अर्थ, पुरुष. परंतु नाम ही जी विकारी जात आहे हे किती प्रकारे बदलते तर नामाचा लिंग विकार होतो, वचन विकार होतो आणि विभक्ती विकार होतो. म्हणून नाम टॉपिक झाल्याच्या नंतर आपण नामाचा लिंग विकार,
वचन विकार आणि विभक्ती विकार पाहणार. आता लिंग याचा शब्दशः अर्थ काय, तर लिंग याचा शब्दशः अर्थ खून आहे मित्रांनो. पण कोणती खून, ऱ्हस्व खून का दीर्घ खून, न कोणता, नळाचा न का धनुष्यबाणाचा न. हा PSI मेन्स 2017चा प्रश्न आहे, तुम्ही चेक करून घ्या मित्रांनो. लिंग याचा शब्दशः अर्थ काय, तर त्याचा खून असा अर्थ होतो. खून म्हणजे हत्या सुद्धा होते आणि खून म्हणजे चिन्ह सुद्धा होते, परंतु इथं लिंगचा अर्थ काय आहे, चिन्ह असा आहे. ओके, मग लिंग विकार पाहणार, त्यानंतर वचन विचार आणि त्यानंतर विभक्ती विचार पाहणार मित्रांनो. आणि त्यानंतर सामान्य रूप, नामाचे सामान्य रूप हे टॉपिक पाहणार. त्यानंतर शब्दांच्या विकारी जातीमध्ये आपण सर्वनाम, यालाच प्रतिनाम म्हटलेलं आहे. सर्व अधिक नाम, प्रतिनाम, प्रति अधिक नाम, सगळ्या, प्रति म्हणजे च्या ऐवजी, नाम कुणाच्या तरी ऐवजी येते म्हणून त्याला प्रतिनाम म्हटलेलं आहे. कुणाचं तरी प्रतिनिधित्व करते, कुणा तरी नामाचं प्रतिनिधित्व करते म्हणून त्याला प्रतिनाम म्हटलेलं आहे. सर्व अधिक नाम, सर्व प्रकारच्या, सगळ्या प्रकारच्या नामांसाठी जे वापरलं जाते त्याला म्हणायचं सर्वनाम. आणि प्रामुख्याने मराठीमध्ये सर्वनामे किती आहेत, तर मूळ सर्वनामे 9 आहेत. मी, तू, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. आणि या 9 सर्वनामापैकी मग त्याची सर्वनामाचा लिंग विचार, सर्वनामाचा वचन विकार, असं पण कोणती लिंगानुसार बदलतात, कोणती वचनानुसार बदलतात, कोणती लिंग आणि वचन दोन्हीनुसार बदलतात, कोणती बदलत नाहीत, हे सर्व डिटेल. मग त्यामध्ये मग डायग्राम, सर्वनामाचे प्रकार जे आहेत ते 6 प्रकार. त्यातला पुरुषवाचक सर्वनाम. मग पुरुषवाचक सर्वनामामध्ये कोणकोणती येतात, पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक. त्याच्यामध्ये मी, आपण, स्वतः हे तिघामध्ये बी येतात. मी, आपण, स्वतः. काही जण घोकणपट्टी करतात, घोकणपट्टी नाही, ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावी लागेल. त्याच्यातलं आपण हे जे सर्वनाम आहे, आपण हे सर्वनाम सर्व वचनी, सर्व लिंगी म्हणून वापरलं जाते. सर्व वचनात बी येते आपण आणि सर्व लिंगात बी येते, पुल्लिंगमध्ये, स्त्रीलिंगमध्ये, नपुंसकलिंगमध्ये. सर्व वचनात पण येते, एक वचनामध्ये बी येते, अनेक वचनामध्ये. एक वचनात येताना आदरार्थी म्हणून येते. आपण हे खपवून घेणार नाही, असे वेगवेगळे आहेत प्रकार त्याच्यामध्ये. म्हणून हे कन्सेप्ट सगळ्या तुमच्या या ठिकाणी क्लिअर पाहिजे मित्रांनो. अतिशय डिटेल आहे त्याच्यामध्ये. ओके, सर्वनाम, सर्वनामाचे प्रकार. त्याच्यामध्ये स्पेशली दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम कधी वापरायचं, कसं वापरायचं, दर्शक सर्वनामाचा उपयोग कधी करायचा. दर्शक सर्वनाम म्हणजे काय, दर्शक मीन्स डेमॉन्स्ट्रेटिव्ह, दाखवणे. एखादी वस्तू जवळ आहे का दूर आहे हे दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर करतात त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात मित्रांनो. आता एक्स्ट्रीमली सॉरी, मला शिकवायचं नाही, फक्त पॉईंट सांगायचे आहेत, नाही तर 1.5 तास 2 तास सहज होऊन जातील आपले. ओके, मग सर्वनाम ही जात पाहणार आपण. सर्वनाम पाहिल्याच्या नंतर विशेषण आणि त्यानंतर शेवटची विकारी जात ती म्हणजे क्रियापद. अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो क्रियापद. जर तुम्हाला क्रियापद आलं रे आलं, क्रियापद जर तुम्हाला जमलं मित्रांनो, तर मी सांगतो प्रयोग तुम्हाला सहज जमेल, सहज. बहुतांश मुलांना प्रयोग अवघड जातो. अरे प्रयोग लई सोपा आहे, चिल्लर आहे, पांचट एकदम. पण काय येत नाही आपल्याला, कारण आपल्याला क्रियापद क्लिअर नाही, क्रियापदाच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत. सकर्मक, आकर्मक, संयुक्त क्रियापद, अनियमित क्रियापद, गौण क्रियापद, हे क्रियापद आम्हाला क्लिक होत नाहीत, म्हणून आपल्याला प्रयोग जमत नाही. एकदम सोपा चॅप्टर आहे प्रयोग, एकदम सोपा, पांचट. पण आपल्याला क्रियापद व्यवस्थित यायला पाहिजे. मग क्रियापद आता मी सांगेल, याच्यावर बोललो असतो पण आणखीन वेळ होईल. क्रियापद हा धडा व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. वाक्यातलं सकर्मक आणि आकर्मक या 2 गोष्टी. अरे सकर्मक, कर्मासह जे क्रियापद कर्मासह येते ते सकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते ते आकर्मक क्रियापद. कसं ओळखायचं त्याचं थोडक्यात एकाच ओळीमध्ये सांगतो बघा. आता या ठिकाणी सकर्मक क्रियापदामध्ये कर्त्यापासून जर क्रिया पुढे गेली तर ते सकर्मक क्रियापद. आणि जर वाक्यातली क्रिया कर्त्यावरच होत असेल, वाक्यातली क्रिया कर्त्यापासून पुढे जात नसेल, कर्त्यापाशीच क्रियेचा ऱ्हास होत असेल, कर्त्यापाशीच क्रिया संपत असेल, कर्त्यापाशीच क्रियेचा दी एंड होत असेल, तर ते विधान काय असेल मित्रांनो, आकर्मक विधान असेल. जसं राजू सकाळी सकाळी झाडाखाली बसला तांब्या सांडला. राजू सकाळी सकाळी झाडाखाली बसला. बसणारा राजू, बसण्याची क्रिया कोणावर आहे, राजूवरच आहे. आणि जर वाक्यातली क्रिया कर्त्यावरच घडत असेल, वाक्यातली क्रिया कर्त्यावरच घडत असेल, कर्त्यापासून क्रिया पुढे जात नसेल, तेव्हा ते विधान आकर्मक क्रियापदाचे होय. मग म्हणा इठल इठल इठल, डोळ्याला पाणी लावा, हातात हात घ्या, मांडीवर मांडी काढा, ओम भट स्वाहा. एकदम सोपा कार्यक्रम आहे. मुलांना क्लिअर नाहीत गोष्टी, काही काही कळत नाहीत, सांगणारे बी बरोबर सांगत नाहीत, फक्त आपलाच मोठेपणा करा, आपलेच आपण उदाहरणं लिहितात. मी ऑन द स्पॉट उदाहरणं घेतो,
लोक लिहितात राम आंबा खातो. अरे राम आंबा कोण बोर झाला ना. आता आधुनिक राम आहे, राम मटण खातो, आधुनिक राम आहे. अशी उदाहरणं घ्या, लवकर चटकन आमच्या पोरांना क्लिक होतील. ओके असो. तर मग हे क्रियापद आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. मी सांगितलं सकर्मक आकर्मक कसं ओळखायचं. वाक्यातली क्रिया कर्त्यावरच घडत असेल, कर्त्यापासून क्रिया पुढे जात नसेल तर ते मित्रांनो विधान काय असेल, आकर्मक. मग याच्यामध्ये कर्ता सुद्धा प्रत्यक्ष कर्ता अप्रत्यक्ष कर्ता सुद्धा आहे. आता द्विकर्म क्रियापदामध्ये सुद्धा प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म येते. जसं आजीने आजोबाला पापा दिला, आजीने आजोबाला पापा दिला, किंवा आजीने आजोबाला मार दिला. देणारी आजी, आजी कोणावर क्रिया करायली, आजोबा आणि मारावर क्रिया करायली. आता या मथऱ्यानं काय मागला असेल, दिला तिनं रटा ठेवून, आजीने आजोबाला मार दिला. देणारी आजी, आजी कोणावर क्रिया करायली, आजोबा आणि मारावर क्रिया करायली. पहिले येणारं जे कर्म आहे ते अप्रत्यक्ष कर्म आहे, ते गौण कर्म आहे, ते दुय्यम कर्म आहे, ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, ते व्यक्तिवाचक कर्म आहे आणि त्याची विभक्ती नेहमी चतुर्थी असते मित्रांनो. दुसरं येणारं जे कर्म आहे ते प्रत्यक्ष कर्म आहे, मुख्य कर्म आहे, वस्तुवाचक कर्म आहे, ते डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, त्याची विभक्ती नेहमी प्रथमा विभक्ती असते, किंवा त्यालाच अप्रत्यय द्वितीय सुद्धा काही जणांनी काय केलेलं आहे, म्हटलेलं आहे काही व्याकरणकारांनी, त्याला अप्रत्यय द्वितीय. आज विभक्ती एकदम खतरनाक चॅप्टर आहे, परंतु कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे, तुम्हाला ते जमून जाईल. तर हे द्विकर्म क्रियापदाचं उदाहरण होतं मित्रांनो, जे मी तुम्हाला आता घेतलं. आजीने आजोबाला मार दिला. हे सगळं फळ्यावर सांगितलं असतं म्हणजे लई इंटरेस्टिंग कार्यक्रम झाला असता, पण त्याचं दुःख मलाही आहे. ओके असो, जाऊ द्या. तर हे द्विकर्म क्रियापद हे सर्व जर आता द्विकर्म प्रयोगामध्ये जर द्विकर्म क्रियापद विचारलं तर कोणत्या याच्यावरून ठरवावं. पोरं आमचे काय करतात, सकर्मक क्रिया त्याचं भाव्य प्रयोग करून येतात घरी. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय. अरे बाबा तसं नाही, ते प्रत्यक्ष कर्मावरून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, प्रयोग ओळखावा लागेल. ज्यावेळी द्विकर्म क्रियापदाचं उदाहरण येते मित्रांनो, त्यावेळी प्रत्यक्ष कर्मावरून काय करावं लागेल, या ठिकाणी प्रयोग आपल्याला ओळखावा लागेल. ओके असो. त्यानंतर क्रियापद हे चॅप्टर अतिशय महत्वाचं आहे, ते आपण पाहणार विकारी जातीमध्ये. क्रियापदानंतर क्रियापदाचा काळ जो आहे 101% काळावर प्रश्न राहणार म्हणजे राहणार. आणि मग आजा मरता मरता मला सांगितलं होतं ना, दिन्या काळ लई बेकार आहे रे म्हणे. त्याचं म्हणणं बरोबर होतं, खरंच सांगतो मी, काळ लई बेकार आला बघा आता. आणि काळावर प्रश्न राहणार म्हणजे राहणार. त्याचे पण शॉर्ट ट्रिक्सचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तरी आपण आता नवीनपणे शिकणारच मित्रांनो. अशा प्रकारे. आणि त्यानंतर क्रियापदाचा जो काही अर्थ आहे, क्रियापदाचा अर्थ स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ, यावर सुद्धा एखादा प्रश्न येतो मित्रांनो. ह्या होत्या शब्दांच्या विकारी जाती. आता अविकारी जाती. अविकारी जातीमध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय, ही चार काय आहेत आपल्या अविकारी जाती. क्रियाविशेषण अव्यय एकदम सोपं. कोट, कवा, कसं, कितीदा, म्हणजे वाक्यातली क्रिया केव्हा, कुठे, कशी, कितीदा झाली हे सांगणारे शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. तो नालीत पडला, कसं काय पडला, पाय घसरून पडला, किती वेळा पडला, 5 वेळा पडला. म्हणजे क्रिया केव्हा, कोठे, कसे, कितीदा हे झाली सांगणारे शब्द म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय. आणि क्रियाविशेषण अव्यय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मित्रांनो, वाक्य पृथक्करणामध्ये त्यालाच काय म्हणायचं, त्यालाच म्हणायचं विधेय विस्तार. विधेय विस्तार म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय. दॅट्स ऑल. तिकडला प्रश्न इकडे कव्हर मित्रांनो एक. तर क्रियाविशेषण अव्यय जर आम्हाला व्यवस्थित आलं तर आम्हाला विधेय विस्तार या ठिकाणी काय करता येईल मित्रांनो, ओळखता येईल. त्यानंतर बघा या ठिकाणी आता याच्यामध्ये येणारे शब्द जे आहे कालवाचक मध्ये बी येतात काही आणि स्थलवाचक मध्ये बी येतात. कसं, मी पुढे सांगेन, मी पुढे सांगेन म्हणल्यावर पुढे सांगेन म्हणजे काळाशी रिलेटेड झालं. आणि माझ्या घरापुढे तिचे घर आहे, माझ्या घरापुढे तिचे घर आहे, घरापुढे हे स्थलदर्शक शब्द झाला. ओके, त्या क्रियाविशेषण अव्ययामध्ये आपण ते पाहून घेऊया. त्यानंतर बघा शब्दयोगी अव्यय, त्यानंतर उभयान्वयी अव्यय जो की अतिशय महत्वाचा आहे. उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध. दोन छोटी वाक्य किंवा दोन नामे ज्या शब्दाच्या अविकारी जातीने जोडली जातात मात्र आपण मात्र कुणालाही जोडून येत नाहीत, ती म्हणजे उभयान्वयी अव्यय मित्रांनो. राम आणि श्याम दोघे भाऊ आहेत, या ठिकाणी आणि जोडलेलं आहे, ते उभयान्वयी अव्यय झालं. आणि मग उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचकचे 4 पोट प्रकार. प्रधानत्व सूचक मधील येणारी वाक्यांची रचना प्लस, कॉमा, प्लस अशा प्रकारची असते. दोन्ही वाक्य समान तोलामोलाची असतात, समान दर्जाची असतात ही दोन्ही वाक्य. आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययापासून बनणारा वाक्याचा प्रकार हा कंपाऊंड सेंटेन्स असतो, ते संयुक्त वाक्य असते. मग संयुक्त वाक्य आम्हाला व्यवस्थित जमण्यासाठी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आम्हाला यायला पाहिजे. आणि त्याचे 4 प्रकार आपण बनवलेले आहेत आणि त्याचे ट्रिक्स आहे समू, विक, न्यूनपरी. समुच्चय बोधक, विकल्प बोधक,
न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक या 4 पासून बनणारा वाक्याचा प्रकार संयुक्त वाक्य मित्रांनो. त्यानंतर याचा दुसरा प्रकार मग गौणत्वसूचक. गौणत्वसूचक मध्ये एक वाक्य प्रधान असते आणि एक वाक्य गौण असते. समान दर्जाची वाक्य नसतात, खालीवरी वाक्य असतात. कोणतं तरी एक वाक्य गौण असते आणि एक वाक्य काय असते, प्रधान असते, मुख्य असते. ते म्हणजे गौणत्वसूचक उभयन्नव्य अव्यय. यामधील वाक्यांची रचना प्लस 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 मायनस मायनस प्लस अशा प्रकारची असते या ठिकाणी. ओके. आणि मग याची ट्रिक्स आपण काय बनवली, सौकाऊस, स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक या 4 पासून बनणारा वाक्याचा प्रकार जो आहे तो मिश्र वाक्य आहे. आता वाक्याचे प्रकार येण्यासाठी आम्हाला हे यायला पाहिजे आणि याच्यातले काही खास खळगे आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो. अशा प्रकारे शब्दांच्या जाती हे आपण या ठिकाणी तिसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आणखीन एक चॅप्टर आहे ते म्हणजे शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये सिद्ध शब्द आणि साधित शब्द ते पाहणार. आणि त्यानंतर शब्दशक्ती. अतिशय इंटरेस्टिंग धडा आहे शब्दशक्ती. बरेच लोक शिकवत नाहीत, सांगितलं तरी फक्त अभिधा, व्यंजना, लक्षणा, संपलं. अरे पोरांना आमच्या माहिती आहे, वसमतच्या नांदेडच्या पोरांना माहिती आहे किती हसून हसून आपण शिकतो. शब्दशक्ती मी उच्चार केल्याबरोबर पोरांच्या चेहऱ्यावर हास्य आला असेल. शब्दशक्तीच्या आपण ट्रिक सुद्धा बनवलेली आहेत. आमची समर्थ अकॅडमी होती नांदेडला, आताही आहे, आमचे आदरणीय श्री तावडे सरांची. आणि त्या ठिकाणी मी बॅच घेतलेली होती मराठी व्याकरणाची. शॉर्ट ट्रिक्स बनवलेली आहे. हे माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर या ठिकाणी मित्रांनो मी त्या ठिकाणी टाकेल. आणि विशेष म्हणजे आम्ही नांदेडमध्ये मोफत मराठी व्याकरणाची बॅच घेतलेली होती. समर्थ अकॅडमीला ही बॅच मोफत घेण्यात आलेली आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला हे जे आहे, हे जे पेज आहे, मी तुम्हाला वाटलं शॉर्टकट काढलेलं आहे सगळं. अभिधा, व्यंजना, लक्षणा. अभिधा कशाला म्हणायचं, लक्षणाचं कसं आहे, व्यंजनाचं कसं आहे, हे तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल मित्रांनो. ओके. तर शब्दशक्ती एकदम इंटरेस्टिंग धडा आपला. ओके. भाग 3 मधला तो म्हणजे शब्दशक्ती. त्यानंतर जाऊया पुढे आपण भाग 4 कडे. ओके. भाग 4 मध्ये आपण पहिला धडा पाहणार तो म्हणजे वाक्याचे प्रकार, टाइप्स ऑफ दी सेंटेन्सेस. त्यामध्ये अर्थावरून पडणारे आणि वाक्याच्या रचनेवरून पडणारे केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त मिश्र वाक्य, केवळ संयुक्त वाक्य, संयुक्त मिश्र वाक्य यावर निश्चितरित्या प्रश्न राहणार म्हणजे राहणार मित्रांनो. आणि अतिशय सुंदर सांगतो, आपल्या कुठल्याही विद्यार्थ्याचा प्रश्न चुकणार नाही म्हणजे चुकणार नाही, गॅरंटीने सांगतो. उगा नाही ना काना ना मात्रा, कदम मास्तर लई खतरा आहे बाबा, लई खतरा. परंतु परिस्थितीमुळे मित्रांनो आपल्याकडे सुविधा नाहीत हो. आपल्याकडे ना लॅपटॉप आहे ना कोणती स्क्रीन आहे, मोबाईलवरून कॅमेऱ्यामधून चालू आहे, ते बी फ्रंट कॅमेऱ्यामधून. बॅक कॅमेराही मोबाईलचा फुटलेला आहे. अशी परिस्थिती आहे आपली. पण निश्चितच आपली परिस्थिती सुधरेल, मला पूर्ण गॅरंटी आहे, खात्री आहे परमेश्वरावर, माझ्या स्वतःच्या मेहनतीवर सुद्धा. निश्चितच आपण जास्तीत जास्त लाईव्ह चांगल्या रीतीने येण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. ओके. आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असेल आणि तुम्ही जर सर्व सोबत असतील तर निश्चितरित्या पुढे. आणि मी जे बोलतोय ते खरं बोलतोय मित्रांनो, इमानदारीनं. माझ्या मोबाईलचा बॅक कॅमेरा फुटलेला आहे, ते टाकायला 12,000 रुपये लागलेत. बॅक कॅमेरा सुद्धा टाकणं होईना गेला. माझ्या जुन्या मित्रांना माहिती आहे, खरं माझ्या विद्यार्थ्यांनाही माहिती आहे. मी फ्रंट कॅमेऱ्यातून सांगत आहोत तुम्हाला जेवढं होईल तेवढं. ओके. म्हणून तेच युट्यूबचं पहिल्यांदाच लाईव्ह आलो, ते एकदम काही गोष्टी जुळल्या नाही, जमल्या नाही, म्हणून वाईट वाटलं जर असं. ओके. असं चला आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ. तर भाग 4 मध्ये बघा वाक्याचे प्रकार, वाक्य पृथक्करण, वाक्य संश्लेषण. एकदम इंटरेस्टिंग धडा. उद्देश विभाग, विधेय विभाग. उद्देश विभागामध्ये काय, उद्देश विस्तार. विधेय विभागामध्ये विधेय विस्तार, कर्मपूरक वगैरे, विधानपूरक, विधीपूरक. एकदम इंटरेस्टिंग कार्यक्रम आहे सगळा. ते सगळं जमलं पाहिजे आपल्याला आणि निश्चित जमणार. ट्रिक्स आता सगळ्या. अरे एवढा उदाहरणाचा सराव घेतो, एवढे भारी 100 वडकर उदाहरण घेतो की जागेवर पोरं पाठ हो. मला भरपूर मुलं मुली म्हणतात, सर तुमच्या क्लासवर बसलो की बस फक्त चेहऱ्यावर हास्य येते सर. माझा आधुनिक नलदमयंतीचा व्हिडिओ जे आहे मी अपलोड केलेला आहे. माझी सर्व युट्यूब विद्यार्थ्यांना विनंती आहे की तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. ते वर्गामध्ये केलेलं आहे एका विद्यार्थ्यानं कोपऱ्यामध्ये बसून. मला उभं राहायला जागा नव्हती. आमच्या बालाजी बोचकरींनी तो व्हिडिओ बनवलेला आहे, त्यांचे विशेष आभार. त्यानंतर आमच्या गायकवाड बी सरांचं नाव आहे, गायकवाडचं बी आमच्या धन्यवाद त्यांचे बी. ओके. असो. तर बघा भाग 4 मध्ये आपण वाक्याचे प्रकार, वाक्य पृथक्करण, त्यानंतर वाक्य रूपांतरण, वाक्य संकलन पाहणार या ठिकाणी, सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन. आणि त्यानंतरचा धडा जो म्हणजे प्रयोग. भाग 4 मध्ये प्रयोग, अधिक यूज, प्रयोगाची सुद्धा या ठिकाणी आपली जी आहे ती शॉर्ट नोट्स बनवलेली आहे मित्रांनो. त्याचं पेज वाटल्यास मी तुम्हाला दाखवेल प्रयोगाचं. ओके. ते सुद्धा आहे.
एक सेकंद, प्रयोगाची नोट्स मध्ये आहे. आता ही भाग 3 ची नोट्स आहे मित्रांनो. अशी तब्बल आपली 900 पानाची नोट्स आहे. 900 पानाची प्रत्येक चॅप्टर वाईज जी आहे ती नोट्स बनवलेली आहे. भाग 3 मध्ये बघा इथे या ठिकाणी शब्द शक्तीचं या ठिकाणी पेज घेतलेलं आहे मी. तर याच्यामध्ये निश्चितरित्या प्रयोगाचं सुद्धा या ठिकाणी असेल. ओके, एक सेकंद फक्त थांबा. आणि या ठिकाणी प्रयोग काढून ठेवायला पाहिजे होता पहिलेच. दिलगिरी व्यक्त करतो जरा. हां, सापडला. हे बघा, प्रयोगाची सुद्धा शॉर्ट ट्रिक्स बनवलेली आहे. एकदम शॉर्ट ट्रिक्स. तुम्हाला प्रयोग सहज या ठिकाणी नोट्स मधून जमून जाईल. आणि याचं सुद्धा मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुपला हे तुम्हाला टाकल, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो. तर अशा प्रकारे प्रयोगाची सुद्धा नोट्स आपण म्हणजे असं 3 भागामध्ये जे आहे ते मराठी व्याकरणाच्या नोट्स जे आहेत ते बनवलेले आहेत 3 भागामध्ये मित्रांनो. प्रत्येक धड्याच्या नंतर बघा, आता हे प्रयोग धडा झाला, याच्यानंतर लगेच जे काही पेपर असतील ते पेपर पण टाकलेले आहेत आपण, जे सोपं जावं म्हणून. ओके, असो हे नोट्स बद्दल आहे, नंतर मी तुम्हाला सांगेलच. आणि व्हॉट्सअप ग्रुपला याच्या नोट्स आता एवढंच PDF पण होत नाही, 900 950 पेजेस. आणि त्याच्यानंतर 200 पेपर आहेत एकूण. 200 पेपर जुने आणि आता परत नवीन पेपर काढलेले आहेत 27 सॅट मधले टोटली. ते सर्व तुम्हाला मिळून जातील. ओके, त्यानंतर बघा प्रयोगाच्या नंतर आहे समास. हे टॉपिक आपल्याला पाहावं लागणार, जो की अतिशय इंटरेस्टिंग आहे. संस्कृत व्याकरणामध्ये समास जशाच तसा आहे. BAMS च्या फर्स्ट इयरला सुद्धा समास विषय आहे मित्र. समास आहे आपलं BAMS ला सुद्धा. ओके, असू द्या. भाग 4 मध्ये एवढे धडे पाहणार. त्यानंतर भाग 5 मध्ये जे आहे ते आपण अलंकार नावाचा जो काही धडा आहे मित्रांनो, ते अलंकार भाग 5 मध्ये जे आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भाग 5 मध्ये अलंकार म्हणजे काय? तर अलंकार म्हणजे दागिना. भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरलेल्या तंत्राला काय म्हणतात? अलंकार असे म्हणतात. आता त्याच्यात व्याख्या आहेत भरपूर. अलंकार, जे अलंकाराचे विशेष मध्ये राश्री जोग यांनी अलंकाराला काव्य विभ्रम असे म्हटलेलं आहे. तर मवा धोंड यांनी अलंकाराला कर्णाच्या कवचकुंडलाप्रमाणे काय केलेलं आहे, मानलेलं आहे. अलंकाराबद्दल सर्वात प्रथम अभ्यास भरत या नाटककाराने केलेला आहे, ते म्हणजे नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये. आणि अलंकाराचे 2 गटामध्ये वर्गीकरण होते, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. शब्द अधिक अलंकार, शब्द ज्याच्यामध्ये महत्वाचे असतात ते म्हणजे शब्द अलंकार, आणि अर्थ अलंकारामध्ये अर्थ महत्वाचा असतो. आता अलंकार एकदम इंटरेस्टिंग आहे. ज्यांना मराठी साहित्याचा अभ्यास आहे त्याच विद्यार्थ्याला अलंकार या ठिकाणी समजतील, आणि त्याच शिक्षकाला या ठिकाणी मित्रांनो अलंकार जे आहे ते आपले शिकवता येतील. तर अलंकारामध्ये शब्द अलंकार आणि शब्द अलंकाराचे मग या ठिकाणी प्रकार जे आहे तो म्हणजे अनुप्रास अलंकार पहिला प्रकार. आता काय माहित आहे, एकच माहित आहे लोकांना, अनुप्रास अलंकार. परंतु अनुप्रास अलंकारामध्ये काय आहे तर वृत्त्यानुप्रास, छेकानुप्रास, लाटानुप्रास आणि श्रोतृनुप्रास हे त्याचे परत 4 पोट प्रकार. त्यानंतर श्लेषचे शब्दश्लेष, अर्थश्लेष, सबंगश्लेष आणि अभंगश्लेष हे. आणि त्यानंतर शब्द अलंकारामधला 3रा प्रकार तो म्हणजे यमक अलंकार. यमक अलंकाराचे 12 प्रकार पडतात. आद्य यमक, अंत्य यमक, दाम यमक, पुष्प यमक, सदकष्ट यमक, समुद्ग यमक, युगमग यमक, पंक्ती यमक, महायमक, चरणमध्ये यमक आणि अश्वघटी यमक. हे डिटेलमध्ये आहेत आपल्याकडे. इथं डायग्राम तुम्हाला दिसत असेल मित्रांनो अलंकाराची नोट्समध्ये. ओके, तर हे अलंकार जे शब्द अलंकार आहेत 3, अनुप्रास, श्लेष, यमक. आणि अर्थ अलंकारामध्ये तुलनेवरून वेगळे. तुलनेवरूनचा पहिला प्रकार उपमा अलंकार. उपमा अलंकाराचे परत 6 प्रकार: पूर्णोपमा, लुप्तोपमा, धर्मलुप्ता, वाचकलुप्ता, मालोपमा, राष्ट्रोपमा हे उपमा अलंकाराचे प्रकार आहे. त्यानंतर रूपक अलंकाराचे परत प्रकार: निरक रूपक, माला रूपक, सांग रूपक, परपारित रूपक हे रूपक अलंकाराचे प्रकार. त्यानंतर उत्प्रेक्ष अलंकार. PSI मेन्सला विचारलेला प्रश्न आहे उत्प्रेक्ष अलंकार, ते आपल्या नोट्स मधला आहे मित्रांनो. जशाच तसा आहे तो प्रश्न. उत्प्रेक्षामध्ये स्वरूप उत्प्रेक्षा, हेतु उत्प्रेक्षा आणि फलोत्प्रेक्षा हे त्याचे प्रकार पडतात. त्यानंतर आपणहुती, व्यतिरेक, आनन्वय, संसदेय, भ्रांतिवाद, स्वभाववरून, स्वभाव गुणुक्ती, चेतना गुणुक्ती, अतिशयोक्ती. अतिशयोक्तीचे परत 4 प्रकार: रूपकाती अतिशयोक्ती, भेदकातिशयोक्ती, यथार्थतिशयोक्ती आणि विपर्यायती शयोक्ती हे त्याचे काय करतात प्रकार या ठिकाणी पडतात. त्यानंतर कारणावरूनचा व्यंजोक्ती अलंकार, व्यांजस्तुती अलंकार. व्यांजस्तुतीचे परत 2 प्रकार: व्यांज रूपास्तुती आणि व्यांजे करून स्तुती. त्यानंतर अन्युक्ती अलंकार, त्याचे पण प्रकार पडतात 2: केकलनियुक्ती आणि वृश्चिकानियुक्ती. असंगती अलंकार. म्हणजे थोडक्यामध्ये हे सर्व अलंकाराबद्दल काय वाचून दाखवायचं, काय सांगायचं, म्हणजे हे टोटल डिटेल या ठिकाणी नोट्समध्ये आहे मित्रांनो. आणि हे तुम्हाला अलंकार मी डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. अलंकार त्यानंतरचं टॉपिक जे आहे ते आपलं ते म्हणजे वृत्तविचार भाग 5 चालू आहे आपला. भाग 5 मध्ये अलंकार आणि वृत्तविचार हे 2 धडे पाहणार आपण. त्यानंतर भाग 6 मध्ये काव्याचे रसग्रहण.
रसग्रहण एकदम भारी गाणी म्हणून दाखवतं रसग्रहणामध्ये. रसग्रहणामध्ये काय, आता रसग्रहण काय सगळं त्याच्यामध्ये काय आहे, रस आला पाहिजे. कोणत्याही कामामध्ये रस महत्वाचा आहे. तसं त्या कवितेमधून सुद्धा रस होतो. एखादा चित्रपट निर्माता जो आहे, त्या चित्रपट निर्माण करताना सर्व रसांचा वापर करतो. पिक्चर पाहताना बघा तुम्हाला लगेच हसू येते, लगेच रडू येते, हिरो मेलाय, रडतो माणूस, लगेच हसतो, लगेच दुःख होते माणसाला. तर म्हणजे सर्व रसांचा, तशाच काय आहेत आपल्या कविता आहेत. आणि या रसावर आधारित मी आई नावाची कविता जी आहे ते कवी यशवंत दिनकर पेंढारकर, ज्यांना आपण महाराष्ट्र कवी म्हणून ओळखतो, ज्यांना दुःखाचे शाहीर असं म्हटलं जाते, त्याच यशवंत दिनकर पेंढारकरांची माझ्याच युट्यूब चॅनलवर आई नावाची कविता आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की त्या सर्वांनी ती आई कविता एकदा तरी ऐकावी. ओके, हे रसग्रहणामध्ये एकदम सुंदर कार्यक्रम आहे सगळा, देशभक्तीपर गीतापासून ते तुमच्या शृंगार रसापर्यंत. शृंगार रसाचं आलं म्हणून तुम्हाला 2 ओळी सांगतो. जाऊ द्या आता, नको, नाही तर वेळ व्हायला भरपूर, 49 मिनिटं झाली. असो, काव्याचे रसग्रहण पुन्हा कधीतरी आपण काव्य वाचन करूया एक दिवस. तर त्यानंतर काव्याचे गुण हे 2 धडे भाग 6 मध्ये आहेत. त्यानंतर भाग 7 मध्ये आपण विरामचिन्हे, पत्रलेखन आणि उतारा वाचन. एक प्रश्न हा विरामचिन्हावर निश्चित येतो मित्रांनो. अशा प्रकारे 7 भागामध्ये आपण अभ्यासक्रम जो आहे तो आपला डिव्हाइड केलेला आहे मित्रांनो. बघा, पहिल्या भागामध्ये भाषा, लिपी, व्याकरण, दुसऱ्या भागामध्ये वर्णमाला, संधी, भाग तिसऱ्यामध्ये शब्दांच्या जाती, विकारी जाती आणि अविकारी जाती, त्यानंतर शब्दसिद्धी, शब्दशक्ती, त्यानंतर भाग 4 मध्ये वाक्याचे प्रकार, वाक्य पृथक्करण, वाक्य रूपांतरण, वाक्य संकलन, प्रयोग किंवा समास, आणि भाग 5 मध्ये अलंकार, वृत्तविचार, भाग 6 मध्ये काव्यांचे रसग्रहण, काव्याचे गुण, भाग 7 मध्ये विरामचिन्हे, पत्रलेखन आणि उतारा वाचन. हे घटक जे आहेत हे व्याकरणामध्ये मित्रांनो या ठिकाणी विचारले जातात. एवढे घटक आहेत आपल्याला. हे सर्व घटक आपल्याला डिटेलमध्ये या ठिकाणी अभ्यासायचे आहेत, पाहणार आहोत मित्रांनो आपण हे. आणि स्टेनोग्राफरचे मुलं टेन्शन घेऊ नका, कदम सर तुमच्या पाठीशी आहेत. ना बिस्कुट ना खारी, ना बिस्कुट ना खारी, कदम मास्तर लय भारी, कदम मास्तर लय भारी. हे तुम्हाला माहितच आहे मित्रांनो, मधामधात मला ॲडव्हर्टाईज करावं लागते अशी. ओके, असू द्या. त्यानंतर याच्यामध्ये बघा, भाग 8 मध्ये आपण डिव्हाइड केलेला आहे शब्दसंग्रह. आणि शब्दसंग्रहामध्ये वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, एकाच शब्दाचे अनेक अर्थ, शुद्ध लेखन शब्द, अलंकारिक शब्द, समानार्थी म्हणी आणि विरुद्धार्थी म्हणी, हे सर्व घटक जे आहेत हे आपण शब्दसंग्रहामध्ये काय करणार आहोत मित्रांनो, अभ्यासणार आहोत. या व्यतिरिक्त समूहदर्शक शब्द, टोपण नावे, मराठीतलं पहिलं सगळं पहिलं विचारलं जातं. जसं मराठीचं पहिलं पुस्तक कोणतं, मराठीतील पहिली कादंबरी कोणती, मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे, मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी, तर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी आहे यमुना पर्यटन, 1857 मध्ये लिहिली बाबा पद्मजी यांनी. मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती, ती आहे मोचनगड, राभी गुंजीकर यांनी 1871 मध्ये काय लिहिलेली आहे. असं मराठीतलं सगळं. मराठीतील पहिला ज्ञानपीठ कोणता आहे, मराठीतील पहिला ज्ञानपीठ कोणत्या कादंबरीला मिळालेला आहे, ययातीला मिळालेला आहे. ययाती वि. स. खांडेकर 1974. दुसरा ज्ञानपीठ आपल्याला कधी मिळाला, 1987 ला कवी कुसुमाग्रजांनी मिळवून दिलेला आहे आपल्याला. 1987 ला त्यांचं गाजलेलं साहित्य ते म्हणजे नटसम्राट हे नाटक. त्यानंतर तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार 2003 मध्ये आपल्याला मिळाला, तो म्हणजे विनायक करंदीकरांनी मिळवून दिला अष्टदर्शन या काव्यसंग्रहाला. आणि चौथा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे 2014 ला, तो हिंदू जगण्याचे समृद्ध अडगळ. म्हणजे मराठीतलं पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या कादंबरीला आहे, मराठीतलं पहिलं काव्यात्मक पुस्तक कोणतं आहे, मराठीतील पहिली धार्मिक कादंबरी कोणती आहे, मराठीतील पहिली आरमार विषयक कादंबरी कोणती आहे, तर मराठीतली पहिली आरमार विषयक कादंबरी सावळ्या तांडेल नावाची आहे, जी नाथ माधव यांनी काय केलेली आहे. त्यांचं पूर्ण नाव द्वारकानाथ तात्याबा पितळे असं आहे. तर म्हणजे असं मराठीतलं सर्व पहिलं आपण पाहावं लागणार. कारण काय मित्रांनो, पहिलं लग्न, पहिलं प्रेम, पहिली आठवण, सगळं काय पहिलं महत्वाचं असते. MPSCला नाही तर काही ठिकाणी जिल्हा निवड समितीला निश्चितरित्या यावर प्रश्न विचारल्या जातो मित्रांनो. हे सगळं. आणि त्यानंतर समूहदर्शक शब्द, टोपण नावे, ह्या सर्व घटक शब्द संग्रहामध्ये तुम्हाला A to Z मध्ये डिटेलमध्ये या ठिकाणी मित्रांनो होईल. जे विद्यार्थी आज पहिल्यांदाच लाईव्ह आलेले आहेत, म्हणजे बघत आहेत माझं लेक्चर, त्या सर्व विद्यार्थ्यांनी जर आणखीन माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्वरित माझं चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, अतिशय खडतर प्रवास माझा सुद्धा आहे, MPSCचा आहे. मी गेले 12 वर्ष MPSCच्या सातत्याने परीक्षा दिलेल्या आहे. ओके, आणि आजही आणखीन काम MPSCच्या परीक्षा देणं चालूच आहे.
तर मी माझा वैयक्तिक व्हिडिओ पण पुढे टाकला. आता वेळ होत आहे, जवळपास 53-54 मिनिटं झालेली आहेत. तर मित्रांनो, आज मी पुनश्च एकदा लाईव्ह येऊ शकलो नाही आणि त्याबद्दल मी तुम्हाला खरंच दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सर्वांची माफी मागतो. सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, जर नाहीच झालं लाईव्ह तर आपण झूम ॲपवर एक ग्रुप बनवूया. व्हॉट्सॲपवर एक ग्रुप बनवतो मी आणि त्याच्यावर झूम ॲपवरून आपल्याला घेता येते, मग काही अडचण नाही. झूम ॲपवर ओके. अगोदर पाहतो मी, आधी उद्या आणखीन ट्राय करतो. उद्या आणखीन 2-3 तज्ज्ञ मंडळींना आमच्या विचारतो आणि केव्हाही दुपार संध्याकाळी केव्हाही जसं जमेल तसं लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याचा एक मार्ग माहिती करून घेतो, काय कसं यावं लागते ते. ओके. आणि त्यानंतर मग 100% जर लाईव्हचा कार्यक्रम सक्सेस झाला तर आपण करूया, काही अडचण नाही. लॅपटॉप वगैरे लागलं तर ते आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही. ओके. मग आता स्टेनोग्राफरची बॅच फीस झाल्यावर मग लॅपटॉप घेऊत वाटल्यास नो प्रॉब्लेम. ओके मित्रांनो. आणि मित्रांनो, जर नाहीच झालं, समजा लाईव्ह येणं शक्य नाही झालं, तर अशा रीतीने पण व्हिडिओ बनवला जसं आता हा बनवला. ओके. त्या प्रकारे मग रोजचं अपलोड करावा लागेल व्हिडिओ. आता हे कसं आहे, रेकॉर्डिंग करा, त्याच्यानंतर मग त्याला कन्व्हर्ट करा, त्याचं MB मध्ये कमीमध्ये टाका आणि त्यानंतर अपलोड करा. हे सोपं काम नाही, हे बी लई कुटाण्याचं काम आहे. पण असो, जाऊ द्या, तुमचा फायदा व्हायला बस एवढीच अपेक्षा मला. त्यानंतर जर नाहीच झालं, ज्यांना आवश्यकच आहे लाईव्ह, ज्यांना वाटतेच घ्यायचं बा म्हणून, तर अगोदर आपण पाहूया यूट्यूबचं. आणि नाही झालं तर मग आपण व्हॉट्सॲपला एक ग्रुप बनवूया आपला, जे की झूम ॲपवर एकत्रित विद्यार्थी करता येईल. मग त्यांना लिंक टाकता येईल आणि मग झूम ॲपवर घेता येईल. कारण झूम ॲपवर या अगोदर मी शिकवलेलं आहे, कोरोना काळामध्ये बऱ्याच जणांना शिकवलेलं आहे विद्यार्थ्यांना. तर ते आपल्याला तसं करता येईल. ते मात्र मग नंबर 1 कार्यक्रम होते. तरी मित्रांनो, सर्वजण लाईव्ह आल्यात आणि माझा हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात, यासाठी सर्वांचे खरंच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मित्रांनो थांबतो. आणि पुनश्च एकदा जाता जाता मित्रांनो, आज लाईव्ह येऊ शकलो नाही त्याबद्दल खरंच मनापासून आपल्या सर्वांची माफी मागतो. आणि नवीन वर्षाच्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक कोटी कोटी 2-2 कोटी 3-3 कोटी हार्दिक शुभेच्छा. आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो. जय हिंद. धन्यवाद.